First of all, I welcome all the students. Today we shall discuss how to find out the inverse of a matrix by using adjoint matrix method. See this, up till we have studied the elementary transformation, formation of upper and lower triangular matrices by using the elementary transformation, inverse of a matrices by row transformation, by column transformation, and also we have seen how to find out the minor and cofactors of an element of determinant, then how to find out the matrix of cofactors, and by using that matrix of cofactors also we have seen adjoint of a matrix, how to find out adjoint of matrix. Actually adjoint of a matrix means the transpose of a cofactor matrix. यहाँ पे हमने adjoint matrix का निकालने का process we have seen, and by using that process we can find the adjoint of matrix. Then there is an important formula for finding the determinant of a given matrix by adjoint matrix method, that is A inverse C is equals to, we shall discuss how to find out the inverse of a matrix by using the adjoint matrix method, that is A inverse C is equals to 1 upon determinant of A into adjoint of A. मीन्स अगर आपको adjoint मेथड से इनवर्स फाइंड आउट करना है तो आपको सबसे पहले उसका डिटर्मिनेंट निकालना होगा, और उसी डिटर्मिनेंट के आधार से उसी डिटर्मिनेंट का यूज करके आपको मैट्रिक्स का इनवर्स निकालना है, ये फार्मूला यूज करना है। सबसे पहले ये आपको वेरीफाई करना होता है कि डिटर्मिनेंट हम इनवर्स निकाल सकते हैं या नहीं। अगर डिटरमिनेंट की वैल्यू 0 आती है तो हम उसका इनवर्स नहीं निकाल सकते। अगर डिटरमिनेंट की वैल्यू नॉन जीरो आती है, उसी को नॉन सिंगुलर मैट्रिक्स बोलते हैं, तो हम उसी का इनवर्स निकाल सकते हैं। यानी कि आपको ये याद रखना चाहिए, अगर गिवन मैट्रिक्स इज अ नॉन सिंगुलर मैट्रिक्स देन ओनली वी कैन फाइंड द inverse of that matrix, unless we can't find the inverse of a matrix. Okay, now yesterday we have seen that how to find out the inverse of these two matrices. आता या 3 आणि 4 चं इनवर्स आपल्याला adjoint matrix मेथड ना फाइंड आउट करायचं आहे। तर हे कॅल्क्युलेट करत असताना मी सुरू करतो प्रॉब्लेम, सोबत सोबत तुम्ही पण प्रॉब्लेम सॉल्व करा। लेट दिस A is equals to 1 0 0 3 3 0 5 2 -1। सबसे पहले आपको इसके डिटर्मिनेंट की वैल्यू निकालना है। डिटर्मिनेंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनेंट ऑफ 1 0 0 3 3 0 5 2 -1। डिटर्मिनेंट कैसा निकालते हैं आपको मालूम है, ये दिस इज अ प्लस, दिस इज माइनस, दिस इज अ प्लस, देन 1 इन 2। अगर 1 सेलेक्ट करते हैं आप तो उसका रो एंड कॉलम डिलीट करो। 1 अगर सेलेक्ट करते हैं तो उसका रो और इसका कॉलम डिलीट करो। सी दिस इन दिस मैट्रिक्स, रो और कॉलम डिलीट करने के बाद जो 4 एलिमेंट रहते हैं उसका सब्ट्रैक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट, तिरकस गुणाकाराची वजाबाकी, म्हणजे -3 -0 -0 इंटू -3 -0 plus 0 into 6 -15, that is equals to 1 into -3, that is equals to -3. This is the value of determinant which is not equals to 0, hence A inverse exists. या पद्धतीने आपण A inverse फाइंड आउट करू शकतो, A inverse कॅल्क्युलेट करता येतं। अशा पद्धतीने आपण ए इनवर्स, व्हेरी गुड, आदित्य निकमने इनवर्स कॅल्क्युलेट केलेला आहे। तो डिटर्मिनेंटची व्हॅल्यू -3 आलेली आहे। त्यानंतर ओके, वैष्णवी कानडे, जयस्वाल निकम, जयस्वाल काल तुम्ही होमवर्क नाही पाठवलं, आदित्य निकम, ओके। तर आता या ठिकाणी आपण पुढच्या कंडिशन्स घेऊ। तर adjoint काढायचे आपल्याला, adjoint ऑफ गिवन मॅट्रिक्स विच वी हॅव टू फाइंड आउट। तर परत एकदा हा मॅट्रिक्स मी लिहितो आणि त्याचा adjoint कॅल्क्युलेट करून घेऊ। adjoint कसं कॅल्क्युलेट करता येतं पहा। दिस मॅट्रिक्स इज नाउ
A is equals to 1 0 0, then 3 3 0, then 5 2 minus 1. ओके, तर सबसे पहले आपको कोफैक्टर्स निकालना है. कोफैक्टर्स बोले तो इसको हम कंसिडर करते हैं, उसका डिटरमिनेंट का इस कंसिडर करते हैं. A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. मैं अभी डायरेक्ट प्रोसेस बताता हूं. द कोफैक्टर्स ऑफ एलिमेंट्स आर, अभी मैं डायरेक्ट लेता हूं. फर्स्ट कैपिटल A11 इज इक्वल्स टू, इस फर्स्ट एलिमेंट का कोफैक्टर लेना है तो उसकी पोजीशन देखो. 1 + 1 मीन्स 2, 2 मीन्स E1 पोजीशन प्लस, अभी इसका डिटरमिनेंट ले लो. डिटरमिनेंट क्या है, अगर ये एलिमेंट छोड़ देते हैं 1, इसका रो डिलीट करो, कॉमन डिलीट करो. 3 0 2 minus 1 which is equals to -3. सेकंड A12 इज इक्वल्स टू, मी या ठिकाणी डायरेक्ट कोफॅक्टर काढतोय, डायरेक्ट सोल्युशन करतोय. आता 1 2 म्हटलं की ऑड पोझिशन, ऑड पोझिशन म्हटल्यामुळं मायनस इंटू, आता मायनर घ्या. या झिरोचा मायनर कसं घेणार पहा, त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करा. 0 3 5 minus 1, 0 3 5 minus 1, which gives a result, that is a -15, and this minus म्हणजे +15. थर्ड एलिमेंट पहा, A13 म्हणजे 1 3, 1 3 मीन्स 1 + 3 मीन्स 4, त्याची पोझिशन E1 असल्यामुळं प्लस. आता त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. 3 3 5 2 राहतो, 3 3 5 2, that can be written as 6 minus 15 which is equals to -9. ओके, हाँ कोफॅक्टर काढले का सुमित? सुमित सेकंड कोफॅक्टर -15 दाखवतं पहा. सेकंड कोफॅक्टर चेक करा, -15 दाखवतात. मी परत एकदा चेक करू का? 3 0 5 minus 1 0 minus 15 minus minus, हाँ 4, हाँ ठीक आहे. तर ये 2 1 म्हणजे ऑड पोझिशन आहे, मायनस घ्या. 2 1 म्हणजे हा एलिमेंट घेतला, 2 1 म्हणजे हा एलिमेंट घेतल्यानंतर त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करा. 0 0 2 -1 which is equals to 0. फिफ्थ ये 2 2 हे ऑड पोझिशन आहे, इवन पोझिशन आहे म्हणून प्लस. आता 2 2 म्हणजे मिडलचा एलिमेंट आहे, तो त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करा. 1 0 5 -1 that is equals to -1 minus 0 that is equals to -1. 6 number A23 is equals to, A23 म्हणजे ऑड पोझिशन आहे, मायनस एलिमेंट घ्या. 2 3 म्हणजे हा येतो, त्या हा एलिमेंट येतो, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. 1 0 5 2 म्हणजे किती येतं पहा, -2. आता 7th एलिमेंट पहा, 7th एलिमेंट, what is that 7th element? See here, 7th element means what? 3 1. ये 3 1 is equals to, हाँ काय येईल पहा, ये 3 1 म्हणजे इवन पोझिशन. 3 + 1 मीन्स 4, 4 म्हणजे इवन पोझिशन प्लस डिटर्मिनंट ऑफ. आता या एलिमेंटचा डिटर्मिनंट मायनर काढायचं आहे. या एलिमेंटचा मायनर म्हणजे त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. 0 0 3 0 that is equals to 0. 8 number A32 is equals to, what is that?
3 + 2 म्हणजे 5 ऑड येतो मायनस. मग आता याचा रो आणि याचा कॉलम डिलीट करा. 1030 दॅट इज इक्वल्स टू 0 आणि लास्ट एलिमेंट A33 इज इक्वल्स टू प्लस डिटर्मिनंट ऑफ 1033 म्हणजे फायनल आन्सर येतो 3. अशा पद्धतीनं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर तयार करा. ओके ओके, हां ठीक आहे, व्हेरी गुड, काय अडचण नाही सुमित कदम, राईट. प्रॉब्लेम मला या ठिकाणी सांगायचं राहिलं, जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांनी तुम्ही जो प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे त्यामध्ये कोणी 6 रिझल्ट केलेला नाही. ए इंटू ॲडजॉइंट ए विच इज इक्वल्स टू ॲडजॉइंट ए इंटू ए विच इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय, हे तुम्हाला मी करायला सांगितलं होतं, तुम्ही केले नाहीत. जो एक होमवर्क दिला होता त्या होमवर्कचं तुम्ही ते केलं नाही, तो पार्ट महत्त्वाचा आहे, तो करायला पाहिजे होतं. ए इंटू ॲडजॉइंट ए हा रिझल्ट तुम्ही नाही सॉल्व केला. ठीक आहे, आता मॅट्रिक्स ऑफ डिटर्मिनंट कॅल्क्युलेट लिहू. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज, समजा बी घेऊ. व्हॉट इज दॅट? बी इज इक्वल्स टू, पहा आता कोफॅक्टर्स काय काय आहेत. सी दिस 3 315 minus 9 0, 315 minus 9 0, then minus 1 minus 2 0, minus 1 minus 2 0 0 3. हेच आहेत का चेक करा. ओके, आता कोफॅक्टर मॅट्रिक्स काढला. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, म्हणजे सर्व कोफॅक्टर कलेक्ट केल्यानंतर जो मॅट्रिक्स येतो तो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ॲडजॉइंट काढा. हां चला, कोण आहे तरी ऑनलाईन केलेले असलेले सांगा. हां वैष्णवी कानडेचं तर रेग्युलर सर्वात अगोदर आन्सर येतं, मी पाहतो. आपला हा क्लास संपला का नाही की 1 ते 1.5 तासाच्या आत तर वैष्णवी कानडेचे तर आन्सर सर्वच्या सर्व येतात. मग आता ॲडजॉइंट काढा. देअरफॉर adjoint A is equals to ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर्स मॅट्रिक्स, म्हणजे हा जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज घ्या, ब्रॅकेटमध्ये लिहायचा. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स दॅट इज इक्वल्स टू, ट्रान्सपोज करा, 315 minus 9 0 minus 1 minus 2 0 0 3. आणि एकदा का ॲडजॉइंट ए झाला तर ए इनवर्सचा फॉर्म्युला वापरता येतो. वी हॅव ए इनवर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ए. हा फॉर्म्युला वापरा, म्हणजे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली होती पहा. डिटर्मिनंट ऑफ ए विच इज -3, सी दिस -3 इंटू ॲडजॉइंट ए 3 0 0 15 minus 1 0 minus 9 minus 2 3. ओके, अशा पद्धतीने ए इनवर्स आपण फाइंड आउट करू शकतो. इथं ए इनवर्स कंप्लीट होता. या ठिकाणी आपण हा प्रॉब्लेम संपवू. नेक्स्ट जो दुसरा प्रॉब्लेम आहे, सेम तुम्ही हा होमवर्कला सॉल्व करायचे. हे सुद्धा लोअर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे, हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होता. नाव हा सेकंड प्रॉब्लेम, जो प्रॉब्लेम नंबर 4 आहे तो तुम्ही सॉल्व करा. ओके, नाव नेक्स्ट. आता हे महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत, हे 3 प्रॉब्लेम आहेत. सी दिस, आउट ऑफ these 3 problems, 1 problem is always or frequently asked in the examination. हा फ्रिक्वेंटली विचारलेला आहे, तिन्हीपैकी एक सतत विचारतात. तर ॲडजॉइंट अँड एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन हे तुम्हाला घरी करायचं आहे. मी फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवतो, सेकंड आणि थर्ड तुम्ही सॉल्व करा. ओके, नाव सी दिस. लेट कॅपिटल ए इज इक्वल्स टू 1 2 3 1 1 5 2 4 7. Okay, first of all calculate the determinant.
determinant of A is equals to determinant of 1, 2, 3, 1, 1, 5, 2, 4, 7. Okay. Now solve this. हा प्लस मायनस प्लस डिटर्मिनंट सॉल्व करत असताना हे इवन पोझिशन ऑड पोझिशन इवन पोझिशन दॅट इज 1 इंटू डिटर्मिनंट 1, 5, 4, 7. या 1 चा रो आणि कॉलम डिलीट करा. या 1 चा रो आणि कॉलम डिलीट केला तर 1, 4, 1, 5, 4, 7 राहतो. -2 इंटू 1, 5, 2, 7 plus 3 into 1, 1, 2, 4 that is equals to 1 in a bracket 7 minus 20 minus 2 in a bracket 7 minus 10 plus 3 in a bracket 4 minus 2. सोबत सोबत माझ्या सॉल्व करा. तुम्ही पण डिटरमिनंट सॉल्व करा म्हणजे काही करेक्शन असलं तर तुमच्याकडनं मला करून घेता येतं. संदेश बफरिंग व्हायला का? बफरिंग होतं का? 1 into -13 -2 into -3 plus 3 into 2. तर इथं -13 plus 6 that is equals to -1 which is not equals to 0 आणि 0 नाही म्हणजेच A इनवर्स एक्झिस्ट होतो. ओके. आता कोफॅक्टरचा मॅट्रिक्स काढा आणि मग ॲडजॉइंट काढा. सी दिस. नेक्स्ट मॅट्रिक्स परत घेऊ. हिअर A is equals to what is that matrix here? 1, 2, 3, 1, 1, 5. And the third row that is 2, 4, 7. आता मी ॲडजॉइंट कोफॅक्टर मॅट्रिक्स काढतो. the cofactors are, suppose this is compared with A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. Okay. Then first cofactor, that means capital A11 even position आहे प्लस इंटू डिटर्मिनंट घ्या 1, 5, 4, 7 that is 7 minus 20 that is equals to -13. Second A12 is equals to odd position आहे मायनस डिटर्मिनंट 1, 2 म्हणजे इथं आलो. हा झाला. आता इथं आलो मग त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. काय येतो एलिमेंट पहा 1, 5, 2, 7 that is equals to minus in a bracket 7 minus 10 which is equals to 3. Third A13 is equals to plus into determinant of 1, 1, 2, 4 that is equals to 4 minus 2 that is 2. Fourth A21 is equals to ऑड पोझिशन आहे -21 म्हणजे इथं आलो त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करा 2, 3, 4, 7. हां चला जे ऑनलाईन आहेत ते सोबत सोबत आन्सर देत चला. व्हेरी गुड. आदित्य निकमनी काढलेला आहे. 6 येतं का रे आदित्य? 6 कसं येईल इथं? पग 7 minus 10 3 येतो. हां ओके. यानंतर पहा मायनस इन ब्रॅकेट 14 minus 12 that is equals to -2 that is equals to -2. हां त्यानंतर पहा 4 फिफ्थ एलिमेंट 5व्या एलिमेंटचं पहा A22 is equals to इवन पोझिशन आहे. डिटर्मिनंट सॉल्व करा. इवन A22 म्हणजे या एलिमेंटचा त्याचा रो आणि त्याचा डिलीट कॉलम करा 1, 3, 2, 7 1, 3, 2, 7 दॅट इज इक्वल्स टू 7 minus 6 म्हणजेच 1.
6 नंबरचा पहा एलिमेंट काय तो, दॅट इज 6 नंबरचा A23 ऑड पोझिशन आहे. 2 + 3 म्हणजे 5 येतो, 5 म्हणजे ऑड पोझिशन. मग त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करा. 1 2 2 4 दॅट इज इक्वल्स टू मायनस इन अ ब्रॅकेट 4 - 4 दॅट इज 0. आता नेक्स्ट जो आहे तो 7th एलिमेंट A31 इज इक्वल्स टू प्लस डिटर्मिनंट ऑफ. आता 3 साठी काय घ्यावं लागेल पहा. 3 हा एलिमेंटचा म्हणजे त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. 2 3 1 5 2 3 1 5 दॅट इज इक्वल्स टू 10 - 3 दॅट इज इक्वल्स टू 7 दॅट इज इक्वल्स टू 7. नंबर 8 A32 इज इक्वल्स टू मायनस ऑफ. आता A32चा एलिमेंट घ्या. काय येतो पहा A32चा हा याचा, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. 1 3 1 5 सी दिस 1 3 1 5 दॅट इज मायनस इन अ ब्रॅकेट 5 - 3 दॅट इज -2 आणि लास्ट A33 इज इक्वल्स टू प्लस डिटर्मिनंट ऑफ 3 3 म्हणजे हा एलिमेंट आला, त्याचा रो डिलीट करा, त्याचा कॉलम डिलीट करा. 1 2 1 1 1 2 1 1 that is equals to 1 minus 2 that is a -1. Therefore the matrix of cofactors capital B is equals to घ्या व्हॅल्यूज काय पा सिक्वेन्स न -13 3 2 -13 3 2 second -2 1 0 and third 7 -2 -1. आता adjoint, therefore adjoint of A is equals to, therefore transpose of cofactor matrix म्हणजे याचा ट्रान्सपोज घ्या which is equals to -13 3 2 आडवी लाईन आहे त्याला उभ्या लाईन मध्ये बदला. -2 1 0 7 -2 -1. ही जी आडवी लाईन आहे त्याला उभ्या लाईन मध्ये बदला. म्हणजेच adjoint of A is equals to A inverse is equals to 1 determinant of A 1 determinant of A into adjoint of A that is equals to, what is the value of 1 determinant. determinant ची व्हॅल्यू किती आलेली आहे चेक करा. that is -1. हा व्हॅल्यू आलेली आहे -1. मग -1 व्हॅल्यू ठेवा. that is 1 -1 into -13 -2 7 3. see this 3 1 -1. the element are 2 0 -1. check this. मग आता या मायनस न मल्टिप्लाय करा. मध्ये मायनस न मल्टिप्लाय केल्यानंतर कसं येतं, हा जो बाहेर -1 आहे त्या -1 न मल्टिप्लाय करा. कसं येईल मग फायनल आन्सर येतं पहा. फायनल आन्सर कसं येईल, सी दिस 13 2 -7 -3 1 -1 1 -2 0 1. अशा पद्धतीनं हे मॅट्रिक्स येतं आणि दिस इज अ कंप्लीट सोल्युशन. या पद्धतीनं हे कंप्लीट सोल्युशन असतं. ओके, तर काय अडचण आली तर विचारा. यानंतरचे जे 2 प्रॉब्लेम्स आहेत हे दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. सी दिस, हा सॉल्व करा. ॲक्च्युअली हा जो 4th प्रॉब्लेम आहे, ॲक्च्युअली हा 4th प्रॉब्लेम तुम्हाला, हा जो 3rd प्रॉब्लेम, 2nd प्रॉब्लेम 3rd प्रॉब्लेम, हा जो 3rd प्रॉब्लेम आहे तो 3rd प्रॉब्लेम तुम्हाला
ॲडजॉईंट मॅट्रिक्सनं पण सॉल्व करायचं. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रो वापरा किंवा कॉलम पद्धतीनं सॉल्व करा, आन्सर येऊन जातं. दोन्ही आन्सर सेम येतात. तर ठीक आहे, मग मी हा प्रॉब्लेम सेकंड प्रॉब्लेम सोडून दाखवू का तुम्ही थर्ड सोडून दाखवू? तुम्ही कुठला प्रॉब्लेम करायला इच्छिता? ॲडजॉईंट मेथडनं सॉल्व करून दाखवतो. ठीक आहे, मी हा प्रॉब्लेम घेतो. लास्ट a is equals to 1 2 3 minus 1 1 2 1 2 4. हा सर्व चला रे, जे ऑनलाईन आहेत ते ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी डिटरमिनंट सॉल्व करा. हे डिटरमिनंटची व्हॅल्यू किती येते सांगा. डिटरमिनंटची व्हॅल्यू, डिटरमिनंट सॉल्व करा. डिटरमिनंट ऑफ a is equals to 1 in a bracket तिरकस गुणाकार 4 minus 4 minus 2 in a bracket minus 4 minus 2 plus 3 in a bracket minus 2 minus 1. मी डायरेक्ट केलं तसं सॉल्व करायचं डायरेक्ट तुम्ही पण. 1 into 0 minus 2 into minus 6 3 into minus 3 0 minus minus plus 12 minus 9 that is equals to 3. इथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू आलेली आहे 3. आता ॲडजॉईंट कॅल्क्युलेट करायचे, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचे. मी डायरेक्ट घेतो. सी दिस a is equals to what is that elements? That matrix is 1 2 3 minus 1 1 2 3 minus 1 1 2 and 1 2 4. That is equals to a11 a12 a13 a21 a22 a23 a31 a32 a33. ओके. तर आता या ठिकाणी सॉल्व करत असताना इथं मी डायरेक्ट मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढतो. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर that is b is equals to capital A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 which is equals to. या ठिकाणी आता कोफॅक्टर मॅट्रिक्स मी डायरेक्ट काढतो. कोफॅक्टर A11 आता हा एलिमेंट आहे. कसं काढायचं तुम्हाला शॉर्टकट सांगतो. A11 म्हणजे हा एलिमेंट आहे. याची पोझिशन कोणती आहे? प्लस आहे. ठीक आहे, प्लस. आता राहिलेल्या दोन एलिमेंटचे तिरकस गुणाकार करा आणि प्लसनं मल्टिप्लाय करा. प्लस म्हणजे त्याच्या पोझिशन साईननं. 4 minus 4 0 0 into प्लस म्हणजेच 0. ओके. सेकंड आता याची पोझिशन साईन मायनस आहे. 8 2 1 आहे ना. 1 2 1 2 म्हणजे 3 3 म्हणजे पोझिशन साईन मायनस असते. मग आता याचा रो आणि याचा कॉलम डिलीट करा. रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर राहिलेल्या एलिमेंटचे तिरकस गुणाकाराची वजाबाकी. -4 -2 म्हणजे -6 आणि त्याची पोझिशन साईन मायनस आहे म्हणून +6. आता थर्ड एलिमेंट प्लस आहे पहा. थर्ड एलिमेंटची पोझिशन साईन प्लस असते कारण A13 आहे. 1 3 म्हणजे 1 + 3 4 1 + 3 म्हणजे 4 4 म्हणजे प्लस असतो. ठीक आहे. आता त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करा. राहिलेला तिरकस गुणाकाराची -2 -1 -2 -1 म्हणजे -3 -3 इंटू प्लस त्याची पोझिशन साईन -3. हे मी कोफॅक्टर डायरेक्टच काढायला लागलो. आता इथं या A21 म्हणजे इथं आलो. ऑड आहे पोझिशन म्हणून मायनस येतं. त्याचा मायनसनं मल्टिप्लाय करा. त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करा. राहिलेल्या 4 एलिमेंटची क्रॉस प्रोडक्ट 8. सी दिस 2 into 4 means 8 8 - 6 म्हणजेच 2 आणि पोझिशन साईन मायनस आहे म्हणून -2. त्यानंतर आता इथं आलो.
A22 मीन्स प्लस आहे, पोझिशन साईन याची प्लस येते. मग आता राहिलेला याचा रो आणि याचा कॉलम डिलीट करा, हे मायनस होतं. याचा रो आणि याचा कॉलम डिलीट करा, राहिलेले 4 एलिमेंट. 1 into 4, सी दिस 1 into 4 मीन्स 4 minus 3, 4 minus 3 मीन्स 1. त्यानंतर आता इथं येऊ, A23 म्हणजे 5 निगेटिव्ह, पोझिशन साईन मायनस आहे. या 2 चा रो आणि 2 चा कॉलम डिलीट करा, राहिला काय 1 into 2 म्हणजेच 2 minus 2, तिरकस गुणाकार 0, 0 into मायनस म्हणजेच 0. आता इथं या A31 इव्हन पोझिशन आहे, इव्हन म्हणजे प्लस न मल्टिप्लाय करावं लागतं. त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करा, 2 into 2 4 minus 3 म्हणजेच 1 plus 1. आता इथं या 3 आहे, 3 म्हणजे इथं याचा मायनस पोझिशन आहे, त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करा. 1 into 2 मीन्स 2 minus 3 5, 2 plus 3 म्हणजे 5, 5 into मायनस म्हणजे -5. आणि आता हा लास्ट एलिमेंट प्लस असतो, 1 into 1 -2 म्हणजे 3. अशा पद्धतीनं डायरेक्ट को फॅक्टर मॅट्रिक्स केला. आता ॲडजॉइंट काढा. देअरफॉर ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर्स किंवा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी. बी या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज करा. काय येतो ट्रान्सपोज? जी आडवी लाईन आहे, ट्रान्सपोज म्हणजे आडव्या लाईनला उभ्या लाईनमध्ये बदलायचं. 0 6 -3 -2 1 0 1 -5 3. हा झाला ॲडजॉइंट. आता इनवर्स काढा. ए इनवर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ए, म्हणजेच 1 अपॉन डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. व्हॉट इज दॅट व्हॅल्यू? दॅट इज 3. 1 upon 3 into matrix of adjoint. Adjointचा मॅट्रिक्स पहा, दिस 0 -2 1 6 1 -5 -3 0 3. आणि अशा पद्धतीनं हा इनवर्स होतो. शॉर्टमध्ये कमीच ह्याच्यात. जर ॲडजॉइंट तुम्हाला डायरेक्ट काढायला एकदा प्रॅक्टिस नाही तर जास्तीत जास्त प्रॉब्लेम तुम्ही प्रॅक्टिसनं सॉल्व करा, तुम्हाला ॲडजॉइंट येतो. ठीक आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला या 3x3च्या मॅट्रिक्सचं ॲडजॉइंट मॅट्रिक्स मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व करायचे, इनवर्स फाइंड आउट करायची मेथड झालेली आहे. मी आता तुम्हाला होमवर्क देतो. सी दिस फर्स्ट होमवर्क. इफ A is equals to, now we shall discuss this homework. एक्झाम मध्ये पडलेले जे प्रॉब्लेम्स आहेत त्या होमवर्कचे मी तुम्हाला देतो. 1 मिनिट थांबा. क्वेश्चन पेपर क्वेश्चन सेट मधला देतो मागच्या. एक मिनिट थांबा. हां, से दिस. हां, A is equals to, see this, A is equals to 1 4 5 3 2 6 0 1 0. Prove that A into adjoint A, which is equals to determinant of A into I, which is equals to adjoint A into A. हे हा व्हेरिफिकेशन करायचं, इथं इनवर्स काढायचं नाही. सेकंड प्रॉब्लेम. इफ A is equals to cos theta minus sin theta 0 sin theta
cos theta 0 0 0 1. Find A inverse by adjoint matrix method. थर्ड प्रॉब्लेम, हे एक्झाम मध्ये विचारलेले आहेत, तुम्हाला हे आले पाहिजेत. थर्ड, थर्ड पहा, if A is equals to 1 minus 1 1 2 3 0 18 to 10, show that A into adjoint A is equals to O. A into adjoint A is equals to O. O म्हणजेच ऍक्च्युअली नल मॅट्रिक्स 0 0 0 चा मॅट्रिक्स दाखवायचे. अगेन सिरीज. आता इनवर्स काढायचं. लास्ट एक्झाम्पल घ्या. adjoint मॅट्रिक्स नच इनवर्स काढायचं. A is equals to 1 1 1 2 1 minus 3 minus 1 2 3. Find A inverse by adjoint matrix method. अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. 4 प्रॉब्लेम्स ॲक्च्युअली व्यवस्थित सॉल्व करा. आणि या ठिकाणी हे सर्वच्या सर्व प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर आता उद्याला या चॅप्टर मधला जो लास्ट सेक्शन आहे सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशनचा ते पाहू. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला काय काय रो ट्रान्सफॉर्मेशन त्याच्या 6 स्टेप लक्षात ठेवा. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच्या 6 स्टेप लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर adjoint मॅट्रिक्स मध्ये कोफॅक्टर काढणे, त्याचा मॅट्रिक्स बनवणे आणि त्याला ट्रान्सपोज करणे मीन्स adjoint होतो. अशा पद्धतीने adjoint ऑफ मॅट्रिक्स होतो. आणि adjoint वरनं इनवर्स काढत असताना A इनवर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू adjoint ऑफ A. आणि फाइंड इनवर्स इफ एक्झिस्ट म्हटलं की अगोदर डिटर्मिनंट काढून बघायचा. इफ एक्झिस्ट हा शब्द वापरला की डिटर्मिनंट काढा. 0 नाही आलं तर मग पुढं सॉल्व करायचं. 0 आल्यावर डज नॉट एक्झिस्ट म्हणा. अशा पद्धतीनं हा जो सेक्शन इथं संपतो. आपण आजच्या दिवस थांबू. उद्याला आपण लास्ट सेक्शन आहे लिनियर इक्वेशनच्या सोल्युशनचा, ते उद्याला घेऊ. या ठिकाणी आपण परत हे जे होमवर्क आहेत तुमच्याकडनं अपेक्षा आहेत तुम्ही चांगल्या पद्धतीनं होमवर्क करा. हा जो सुट्ट्याचा कालावधी आहे हे तुमच्यासाठी खूप, हे टीचिंग लर्निंग खूप महत्त्वाचं आहे. पुस्तकात पहा, वेगवेगळे पुस्तकं नंतर सॉल्व करा. आता याला adjointला असो 3/3 जसं 2/2 ला आहे, 3/3 ला सुद्धा इनवर्सला शॉर्टकट मेथड आहे. एका 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 लाईन मध्येच तुम्हाला त्याचं उत्तर काढता येतं. पण ते फक्त जर एक्झाम मध्ये CETच्या किंवा JEEच्या एक्झाम मध्ये विचारलं तरच ती मेथड वापरता येते. इथं वापरता येत नाही. म्हणून मी ती मेथड इथं आताच नाही सांगणार. जेव्हा ॲक्च्युअली त्याचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करू CETचे वगैरे, तर एका लाईन मध्येच कसं आन्सर सिलेक्ट करायचं याची एक शॉर्टकट सांगतो. ठीक आहे, हे प्रॉब्लेम सॉल्व करा. इथं थांबू. धन्यवाद. नमस्कार.